गेल्या 2012 मध्ये रौराडे वाहतूक पोलीस कर्मचारी सोबत झालेल्या वादात प्रकरण न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना दोषी ठरवून 3 महिने कारावासासह 15,500 रुपयाचा दंड ठोठावला होता। ज्या प्रकरणात न्यायालयाने ठाकूर यांना जामीन दिला आहे। या प्रकरणात मात्र भाजपा पदाधिकाऱ्यांनी यशोमती ठाकूर यांनी नैतिक जबाबदारी म्हणून स्वतःहून राजीनामा द्यावा या मागणीकरिता गेल्या एका आठवड्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय चौकात साखळी धरणे आंदोलन पुकारले आहे। बुधवारी या आंदोलनाचा 7वा दिवस असून पदाधिकाऱ्यांनी याच मंडप मध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली। अनेक मंत्री आमदार सोबतच खासदार व विविध प्रकारचे आरोप झाल्यावर त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता। मात्र यशोमती ठाकूर यांच्यावर आरोप सिद्ध झाल्यावर सुद्धा त्यांनी अद्यापपर्यंत आपला मंत्रिपदाचा राजीनामा दिला नाही। एक नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा, अन्यथा मंत्रिमंडळाने त्यांना पदावरून बरखास्त करण्यात यावे अशी मागणी पत्रकार परिषदेमध्ये भाजपा शहर अध्यक्ष किरण पातुरकर सह अनेक पदाधिकाऱ्यांनी केली आहे। वाहतूक पोलीस कर्मचारी रौराडे मारहाण प्रकरणात रौराडे कर्मचारी मागासवर्गीय असल्यामुळे काँग्रेस पक्षही मागासवर्गीय आहे असा आरोपही पातुरकर यांनी केला आहे। गुरुवारी भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची अमरावती येथे पत्रकार परिषद आयोजित असून समोरील आंदोलन स्पष्ट करण्यात येईल असेही यावेळी स्पष्ट केले आहे। यावेळी महापौर चेतन गावंडे, उपमहापौर कुसुम साहू, माजी उपमहापौर संध्या टिकले, प्रदेश सदस्य मीना पाठक, महामंत्री मंगेश खोंडे, भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष लता देशमुख, नगरसेविका सुरेखा लुंगारे, सुचिता बीरे, संजय आठवले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। 8 वर्षाच्या आधी ताईंनी वनवेमध्ये गाडी टाकली होती। त्या वनवेमध्ये गाडी टाकली असताना रौराडे नावाचे जे पोलीस आहे त्यांना ताईंनी गाडीच्या बाहेर उतरून त्यांना मारहाण केली। हे अतिशय निंदनीय बाब आहे। ताई एक त्यावेळेस आमदार होत्या। आमदार असताना जनतेची सेवा करायची की जनतेला मारायचं हा त्यांच्यासमोर सर्वात मोठा प्रश्न असायला पाहिजे होता, परंतु ताईंनी त्यांना मारहाण केली। त्याचा आज कोर्टाने निकाल दिलेला आहे। त्यांना 3 महिन्याची सजा आणि 15,500 रुपये दंड त्यांना कोर्टाने ठोठावलेला आहे। त्यांना ही सजा कोर्टाच्या माध्यमातून डिक्लेअर झालेली आहे। त्यांनी नैतिक जबाबदारी सांभाळून या कोर्टाच्या निर्णयाचा आदर करायला पाहिजे होता। त्यांनी या कोर्टाच्या निर्णयाचा आदर न करता त्या हायकोर्टात गेल्या आणि हायकोर्टामधून त्यांनी स्टे आणलेला आहे, परंतु त्यांना ही सजा तर व्हायलाच पाहिजे। आणि आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमची मागणी आहे की त्यांची नैतिक जबाबदारी त्यांनी नैतिकता पाडून त्यांनी या पदाचा राजीनामा द्यावा। भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा महामंत्री सुचिता शेखर बिरे, नगरसेविका, आम्ही महिला मोर्चातर्फे आणि भारतीय जनतातर्फे एकच ताईंना विनंती आहे की त्यांनी राजीनामा द्यावा, हीच विनंती झाला पाहिजे म्हणून तो पोलीस कर्मचारी न्यायालयात गेला आणि 8 वर्ष हा खटला न्यायालयात चालला आणि मागच्या महिन्यामध्ये या खटल्याचा निकाल लागला। त्या खटल्यामध्ये ताईंना आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना 3 महिन्याची सजा आणि 15,500 रुपयाचा दंड ठोठावण्यात आलेला आहे। हे सगळं संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे। खरं पाहिलं तर ताई ॲडव्होकेट आहेत, त्या कायद्याच्या विद्यार्थिनी आहेत, कायद्याचं त्यांना ज्ञान आहे, परंतु कायद्याचं ज्ञान असताना सुद्धा ताई कायद्याचा अवमान करत आहे। ही अत्यंत क्लेशदायक आणि दुःखद अशी घटना आहे, त्याचा आम्ही निषेध करतो। भारतीय जनता पार्टी ही महिलेच्या विरोधात नाही आहे। महिलांवर जो काँग्रेसवाले आरोप करतात आहे की भारतीय जनता पार्टी ही महिलेच्या मागे लागलेली आहे, आम्ही यशोमती ताईंच्या मागे नाही आहे। त्यांनी ज्या प्रकार केला तो अतिशय निंदनीय प्रकार आहे। आज एका कर्मचाऱ्याला त्यांनी जर चांगलं सांगितलं असेल, आज त्या या जिल्ह्याच्या पालकमंत्री आहे, पालकमंत्री म्हणून त्यांनी आपलं पालकत्व स्वीकारायला पाहिजे व आपल्या पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे। यशोमती ठाकूर दीदी जो आहे त्यांनी ज्या पोलीसवाल्यांवर हात उचललेला आहे त्याच्याबद्दल मला एवढं बोलायचं आहे। बाकी तर ठीक आहे, सगळ्या पार्टीचा विचार न करता पार्टीकडनंच न बोलता मला इतकं बोलायचं आहे की आज आपल्यासाठी एक पोलीस रात्रंदिवस जागतो, आपल्या स्वतःचीच काळजी करत नाही। होळी, दिवाळी, दसरा त्याला कुठलाही सण नाही आणि अशा जो आपल्यासाठी त्या AC गाडीमध्ये उतरून वनवे ट्रॉफिकमध्ये आल्या, त्यांची चुकी, कायद्याचं त्यांनी उल्लंघन केलं आणि पोलिसनी जो आहे जो आपला जो स्वतःचा त्यांनी जो कायदा पालन केलं आणि त्यांनी रोखलं,
याचा विचार न करता, त्यांनी कायद्याचं पालन न करता संविधानाचा जो कायदा त्यांनी तोडलेला आहे आणि एका पोलीसवाल्यावर हात टाकलेला आहे, हे भरपूर मोठा त्यांचं म्हणजे गुन्हा आहे हे तरी आम्ही म्हणू. आणि भारतीय जनता पार्टीच नाही तर सगळी पब्लिक, सगळी लोक सगळ्यांना दुःख होत आहे की जे पोलीस आज कोरोना पिरियडमध्ये सुद्धा आपल्याकरता त्यांनी रात्रंदिवस दिलेला आहे. त्यांनी स्वतःचा विचार बिलकुल केला नाही की आम्हाला काही होईल का, काही नाही. आणि असा जो जागृत आपल्यासाठी रात्रंदिवस पोलीस जो रोडवर राहतो त्याचा विचार न करता एवढे म्हणजे जे AC गाडीमध्ये बसतात त्यांना सर्व हे आहे. यशोमती ठाकूर दिदी जो आहे त्यांनी पोलीसवाल्यावर हात घालून खूप मोठा अन्याय केलेला आहे. तरी त्यांनी आपली खुर्ची खाली करावी अशी माझी हात जोडून, माझीच नाही तर जनता पार्टी आहे आणि पूर्ण जे पब्लिक आहे सगळ्यांच्याच विचारसरणी ती आहे की यांनी राजीनामा द्यावा. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.